नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज संध्याकाळच्या झटपट बातम्या. कोयनेतून पाण्याचा विसर्ग 500 क्युसेकने वाढविला. सांगली जिल्ह्यास पिण्यास आणि सिंचनास उपलब्ध. करंजी परिसरातील संत्रा पोहोचला केरळ राज्यात. पुणे वाशी बाजाराविषयी शेतकऱ्यात नाराजी. अकोल्यात तापत्या उन्हासोबत पाणी टंचाईचे झटके. उपाययोजनांची कामे पूर्ण होणार कधी? पांढऱ्या सोन्याच्या दराने गाठला उच्चांक. प्रति क्विंटल भाव 8,000 रुपयाच्या पार. 7 वर्षानंतरही लोणार महोत्सवाला मुहूर्त मिळेना. प्रशासन आहे उदासीन. गहू, हरभरा आणि तूर निघाली. आता हंगाम उन्हाळी पिकांचा. शेतकरी लागले कामाला. 3 गावांना टँकर. 41 गावात विहीर अधिग्रहण. शिंदखेडा तालुक्यातील भीषण पाणी टंचाई. शिरपूर येथे 2 महिन्यात 160 घरकुलांना मंजुरी. तुम्ही अर्ज केला का? भावापेक्षाही बाजारभाव कमी. भरड धान्य विक्रीत शेतकरीच भरडतोय. संकरित ज्वारीचा हंगाम फुलला. अंमळनेर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी. थंडीमुळे पुनर्मोहराचे संकट. आंबा बागायतदार चिंतेत. हवामान बदलामुळे आंब्यावर थ्रिप्सचा प्रादुर्भाव. खानापूर घाटमाथ्यावरील ऊस उत्पादक अडचणीत. ऊस तोडीला अवास्तव पैशाची मागणी. जतपूर भागातील संक अंकलगी भागात लवकरच मिळसाचे पाणी. 26 कोटींचा निविदा. 9,000 शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे नोंदवली पूर्व सूचना. अवकाळीचा फळपिकांना फटका. 4 एकर पडीक संत्राही वाळा होता. दोघी बहिणींच्या मेहनतीने पिकले सोने. यंदा 1,69,000 क्विंटल धान खरेदी. धानाला मिळाले चांगले भाव. मुदतीत पीक कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 6% व्याजाचा भुर्दंड. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप. अरे देवा, 100 वर लोकांना भगर शिंगाड्याच्या पिठातून विषबाधा. नागपूर जिल्ह्यामध्ये घडली घटना. खुशखबर, अवकाळीच्या मदतीपोटी 206 कोटी आले. नाशिक जिल्ह्यात वाटपही सुरू झाले. 8 दिवसांपासून KYCचे पोर्टल बंद. सोयगाव परिसरातील शेतकरी चिंतेत. ग्रामीण भागातील शेतमजूर मायक्रो फायनान्सच्या विळख्यात. 25 ते 30% व्याजाने दिले जाते कर्ज. सावित्रीच्या लेकीची पायपीट थांबणार. सायकलीसाठी 5,000 रुपये मिळणार.